5 जुलैचा मोर्चा निघणार नाही असं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। हिंदी सक्ती संदर्भात जो निर्णय झाला त्यानंतर आता 5 जुलैचा मोर्चा निघणार नाही असं खासदार संजय राऊत म्हणतात। तर संजय राऊत यांनी एक्स पोस्ट केलेली आहे। हा मराठी एकजुटीचा विजय आहे। ठाकरे एकत्र येणार याचा धसका घेतलाय। 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड। फडणवीसांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय छान अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केलेली आहे। हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द, हा मराठी एकजुटीचा विजय। ठाकरे एकत्र येणार याचा धसका। 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही असं संजय राऊतांनी एक्स पोस्टद्वारे स्पष्ट केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी चैतन्य आपल्या सोबत आहेत। चैतन्य, नम्रता मॅडम, आपण बघितलंय की काही वेळापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेसंदर्भातील जे सरकारी GR होते ते रद्द केले अशा प्रकारची घोषणा केली आणि त्यानंतर आता 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू आणि त्याचप्रमाणे मराठी इतर जे काही साहित्यिक असतील, मराठी संघटना असतील, मराठी भाषिक नागरिक, मराठी प्रेमी हे एकत्र येऊन जो मोर्चा काढणार होते, ह्या मोर्चाचा आता पुढे काय होईल अशा प्रकारचे एक प्रश्न निर्माण झाला होता। मात्र आता आत्ताच ठाकरेच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक्स पोस्ट करून ही माहिती दिली। 5 जुलैचा जो एकत्रित मोर्चा निघणार होता तो मोर्चा हा आता निघणार नाही, हा मोर्चा रद्द करण्यात आला अशा प्रकारची माहिती जी आहे ती संजय राऊत यांनी दिली। आणि संजय राऊत यांनी पुढे असं देखील म्हटलंय की हा मराठी एकजुटीचा विजय आहे। त्याचप्रमाणे ठाकरे एकत्र येणार का याचा धसका हा सरकारने घेतलाय का अशा प्रकारचा देखील अशा प्रकारचं वक्तव्य देखील या पोस्टमध्ये आहे। आणि संजय राऊत यांनी ही जी माहिती दिली, आता 5 जुलैचा हा एकत्रित मोर्चा जो आहे तो आता निघणार नाही। चैतन्य, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर 5 जुलैचा एकत्रित मोर्चा निघणार नाही, ठाकरे बंधू एकत्र येणार याचा धसका सरकारने घेतलेला आहे। ठाकरे हाच एक ब्रँड आहे अशी एक पोस्ट संजय राऊतांनी केली। संजय राऊतांची एक्स पोस्ट आपण पुन्हा एकदा ग्राफिकच्या माध्यमातून बघूया। हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द, हा मराठी एकजुटीचा विजय। ठाकरे एकत्र येण्याचा धसका। 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड अशी एक्स पोस्ट संजय राऊतांनी केली आहे। त्यांनी कंसात फडणवीसांचं कौतुकही केलंय। फडणवीसांनी घेतलेला हा शहाणपणाचा निर्णय आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा पत्रकार परिषद घेतील। 8 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि 5 तारखेच्या मोर्चाचं नेमकं काय होणार याची अधिकृत घोषणा ते करतील। मात्र तत्पूर्वी संजय राऊतांनी एक्स पोस्ट केली आहे, हा मोर्चा होणार नाही अशी त्यांनी एक्स पोस्ट केलेली आहे। पण असं म्हणत त्यांनी हे वाक्य अर्धवट सोडलेलं आहे, त्यामुळे मोर्चाच्या ऐवजी इथं आणखीन काही वेगळं सेलिब्रेशन होतं का दोन्ही ठाकरेंकडून हे बघावं लागेल। पुन्हा एकदा चैतन्यकडे जाऊया। चैतन्य, नम्रता मॅडम, आपण बघतोय की राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये त्रिभाषा धोरण लागू करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय घेतला होता आणि त्यामध्ये हिंदी आणि त्याचप्रमाणे तिसरी भाषा म्हणून इतरही काही भाषा निवडता येतील अशा प्रकारचा पर्याय होता। मात्र एकूणच या निर्णयाविरोधात मराठी भाषाप्रेमी असतील, मराठी माणूस होतील हे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। हिंदी भाषा सक्ती किंवा त्रिभाषा धोरण यामध्ये जो हिंदीचा पर्याय आहे हे रद्द करण्यात यावं अशा प्रकारच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी एकत्रित मोर्चा काढण्यात येणार होता। ह्या मोर्चामध्ये ठाकरे बंधू असतील, त्याचप्रमाणे इतर साहित्यिक, मराठी भाषाप्रेमी हे सहभागी होणार होते।